तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बरेच दिवस झालेत काही व्हिडिओ वगैरे अपलोड नाही केला मी. कॉन्टेंट खूप सारा शूट करून ठेवला आहे पण अपलोड नाही करता आला आहे. सो आज मी एक त्याच जर्नीतला म्हणजे मी आता जिकडे पुण्याला आलो आहे, ज्या ठिकाणी माझ्या कामानिमित्त 3 आठवडे झालेत मी इकडे आलो आहे आणि खूप सारं काही काही मी शूट केलं आहे. सो त्याच्यातला एक व्हिडिओ मी आता पोस्ट करणार आहे. सो आय होप तुम्ही हा एन्जॉय कराल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो एन्जॉय करा. तर नमस्कार मित्रांनो, ॲक्च्युली मी सेम प्रॉपर्टीवरती आहे जसं मी व्लॉग कंटिन्यू करतो आता इथून. ॲक्च्युली विषय असा आहे की इथे ना आता एक मी लोकल लाईटला विचारलं, इथे एक ना एक मंदिर आहे जिकडे मी आता जातो आहे माझी बाईक घेऊन. आणि म्हटलं तिकडे एक महादेवाचं मंदिर आहे, म्हटलं जाऊन बघून या कसं आहे. आणि आपली बाईक तर तुम्हाला माहिती आहे खतरो के खिलाडी आहे, म्हटलं जाऊ द्या. आणि सनसेट पण एक होत आला आहे, तर सनसेट पण छान दिसतो आहे. सो कॅमेरा पण मी मुद्दामूनच चालू केला आहे जेणेकरून मला हे दिसेल व्यवस्थित. जर समजा मी रस्ता चुकलो इफ, आणि ते महादेवाचं मंदिर मला बघायचं आहे कसं आहे ते, काय आहे ते एक्झॅक्टली. सो लेट्स गो, बघूया कसं आहे काय ते. थोडं ऑफ रोडिंग होते है बट लोकेशन तो बढ़िया लग रहा है मेरे को. लेट्स सी. प्लॅन तर वर्कआउट करायचा होता, आणखी विचार केलेला की इयर स्टार्ट झाल्यानंतर आपल्याला इकडे इथे आल्यानंतर प्रॉपर वर्कआउट वगैरे करायचा, प्रॉपर सगळं एकदम व्यवस्थित करायचं. बट होत नाही ते, आणखी काम भरपूर आहे आणि म्हटलं की जाऊन येऊया जरा. सो लेट्स गो अँड चेक इट आउट. आता वाटते व्ह्यू तर एकदम क्लासी असणार आहे एकदम. लेट्स सी. बॅटरी आहे आपल्याकडे, फक्त प्रॉब्लेम आहे की आहे ना याच्यातलं मी जे व्लॉग कंटिन्यू केलेलं ना शूट, तो आधीचा व्लॉग डिलीट नाही केला आहे, त्यामुळे आता ते डिलीट पण करावं लागणार आहे मला कुठेतरी थांबून मध्ये. सो बघूया कुठून करता येईल ते. लेट्स सी. पण आपल्या गाडीला काय व्हायला नाही पाहिजे, बस माझं एवढंच आहे. आओ वाव यार, व्ह्यू तो बढ़िया आहे. अबे असं का वाटते मला इथे दिसतं आहे मंदिर. मंदिर तर नाही दिसतं, मंदिरासारखं काहीतरी दिसतं आहे. पण लेट्स सी. तिथं कोणातरी प्रायव्हेट प्रॉपर्टीचा गेट आहे. लेट्स गो and check it out. What is it exactly? पहाड़ों में चलाने को तो मज़ा ही आ रहा है भाई, थोड़ा एडवेंचर ही हो गया. ते कुठे आहे हे मंदिर आहे का? नाही, हे मंदिर तर वाटत नाही. ओके. 2 मिनटं थांबवतो गाडी इथेच. तर मित्रांनो, हा असा काहीतरी सनसेट आहे तुम्हाला दिसतोय जो होतोय आता. वाव, नेक्स्ट लेवल व्ह्यू आहे यार हा. बराच मोठा डोंगर आहे इथे वरती कुठेतरी आहे. तर जाऊन बघून येऊया काय विषय आहे तो. रस्ता तर दिसतोय मला. लेट्स
गो अँड चेक इट आउट. बघूया तोच आहे का रस्ता. स्वतःच वाटतंय. अच्छा, ओके. सो आय गेस वी आर हिअर गाईज. डिफिकल्ट होतं हे, पण जरा बऱ्यापैकी दिसतंय. हो, मंदिरच वाटतं. कुठून कळेल आता जायला. इथे बनवलंय सगळं. ॲडव्हेंचर तो था भाई आहे. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. मित्रांनो बघा, मला तर गोजबम्स येतात इकडे आल्यानंतर, कारण की हे काहीतरी वेगळं दिसतंय मला. म्हणजे कसं एक्सप्लेन करू मी तुम्हाला. इथे नंदीची आपल्याला हे दिसते, नंदी महाराजांची. बापरे, फूल पत्ते हिल रहे, डर हमको लग रहा है. गाड्यांचा तर आवाज येतोय, म्हणजे इथेच कुठेतरी काहीतरी आहे. तुम्हाला POV शॉट्स देतोय सध्या. झाड पडलेलं दिसतंय, पण सुंदर आहे मंदिर. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. तर आतमधला होता तो गाभारा होता, आणि हे असं काहीतरी मंदिर आहे. खूप एन्शंट टाईम्स आहे, जसं तुम्ही बघू शकता. खूप डेअर करून आलो आहे मी इथे, आणि खूप पावन जागा आहे ही. आय कांट वेट टू शो यू गाईज दिस. मोस्ट प्रॉब्ली आज तुमच्यापर्यंत पोचवेन मी जे काही आहे ते. नमो पार्वतीपते. हर हर महादेव. हार्टबीट फास्ट झाल्यात माझ्या, कारण की गाडी चढत नव्हती लिटरली. बट दिस इज इन्सेन यार. व्हेरी एकदम पीसफुल प्लेस आहे. आय डोंट नो कोण येतं की नाही इथे. चेअर वगैरे बनवून ठेवली आहेत, बट आय डोंट नो. हा असा काहीतरी एरिया आहे, आणि हे ते मंदिर आहे. लेट्स टेक सम फोटोज. ही मेमरीमध्ये राहील माझ्या, इतकी इथे मी आलेलो. कारण की दिस इज समथिंग एल्स यार. म्हणजे आय कांट एक्सप्लेन. स्टील मला असं ओव्हरवेल्म फील होतं आहे. काय सांगू तुम्हाला मी आता.
खूप छान वाटलं, खूपच. सो लेट्स गो फ्रॉम हिअर नाव. आपल्या प्रॉपर्टीमध्ये जाऊया जिकडे आपलं काम चालू आहे. आणि लेट मी टेल यू, ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, त्यामुळे तुम्ही कोणी येऊ नाही शकत इकडे. आणि मला खूप भाग्य आणि खूप भाग्याचं वाटतं आहे की मी इथे कामाला आलो आहे आणि मला हा एरिया बघायला भेटला आहे. नेक्स्ट लेवल. तिकडे जे वॉचमॅन काका होते त्यांनी मला सांगितलं की जास्त वेळ थांबू नका तिकडे. बट काय बोलू, हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप चांगला होता. म्हणजे ती बाईक जात नव्हती, स्ट्रगल करत होतो मी घेऊन जायला. बट एनी हाव मी घेऊन आलो इकडे. मला वाटतं माझा दिवसच चांगला आहे आणि आय एम सो लकी की मी इकडे आलो. खूप छान वाटलं, खूप. चला मित्रांनो, निघूया आता इथून. मी हेल्मेट घालूनच हे शूट करतो आहे, कारण की मला आता ते परत गोप्रो काढायचा नव्हता. दॅट इज वाय. इथे जे पाषाणं दिसतात ना, ही पाषाणात घडवलेलं आहे सगळं. हे कसं केलं आहे मला नाही माहिती एवढ्यावरती. बट मला वाटतं मागून कुठून तरी रस्ता असणार जिकडून लोक इकडे येत असणार. कारण की मी ज्या प्रॉपर्टीमध्ये ते प्रॉपर फेन्सिंग केलेलं आहे आणि तिथून हा रस्ता आहे. सो मला माहीत नाही हे कसं आहे एक्झॅक्टली. माझी गाडी इथेच चढू शकेल तशी, पण मला फिरवताना त्रास होईल. मला समजत नाही आता मी इथून परत गाडी काढू कशी. आलो तर आहे मी इथून, पण मला माहीत नाही मी परत कसं जाऊ. लेट्स सी. कारण की थोडं डिफिकल्ट होणार आहे. सो मी खाली गेल्यानंतर तुम्हाला भेटतो, कारण की आता गाडी करताना खूप डिफिकल्ट होणार आहे. मित्रांनो, गाडी तर फिरवली आहे कशी बशी, थोडा जागा होती तशी फिरवली मी. आता जातानाच बघूया आपण कसे जाऊ शकतो ते. म्हणजे गाडी थोडी स्किट होते बऱ्यापैकी. भाई अच्छे से जाणं, हे न पाडता जायचं आहे मला इथून. लेट्स सी इथून जाऊ शकतो आहे का आपण. स्किड नाही झाली म्हणजे झालं. पण गोमध्ये जावं लागेल मला. बापरे, हां, नशीब. बापरे, फ्रंट ब्रेक मारला, ब्रेक बसत नव्हता, कसा बसा मारला आहे हळूहळू. आणि हा सनसेट मॅन, कशी काढली मी गाडी मला माहिती. जर कोणा व्लॉग बघणार आहे मला शिव्या खूप पडणार आहेत. चला मित्रांनो, निघूया आता इथून परत आपल्या रस्त्यावरती, कारण की जास्त वेळ थांबलेलं बरं नाही इथे असं मला वाटतं. बापरे, खड्ड्यात गेली तर त्रास आहे. चलो, बाहर तो आ गए. ओ भाई साहब, क्लच पकडूनच चालवतो गाडी मी, आणखी थोडं भीती वाटते. बट एनिवेज आपण पोचलो आहे आणि आता हळूच जाऊया आपण. ग्रीड क्रॉस करून मला ना एक आपल्या प्रॉपर्टीवरून एकदा सनसेट दिसतो, मला तिकडे जायचं आहे आणि तिथून बघायचं हा सनसेट कसा दिसतो आहे ते. त्यानंतर थोडा वेळ वर्कआउट करेन मी वरती येऊन, अँड विल गो इन अवर रूम आणि वाइंडअप करून जेवण वगैरे करून पण झोपू. मी पूर्ण व्लॉग वगैरे नाही करू शकत आहे कारण की ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. बट मी परमिशन म्हणजे बघू, परमिशन जर भेटली ना मला ह्यांच्याकडूनच, तर आय विल डेफिनेटली डू डेली व्लॉग्स.
अदरवाईज तर मुश्किल आहे यार, म्हणजे कारण की काम मला खूप असतं दिवसा आणि ते खूप मुश्किल होतं. बट बघू, फॉर यू गाईज आय कॅन मॅनेज दॅट अँड विल सी इफ व्हॉट कॅन आय डू फॉर यू. सो आता मी काय करतो, इथून कॅमेरा बंद करतो कारण की इथून आता त्या प्रॉपर्टीची हद्द चालू होईल आणि मी ते तुम्हाला नाही दाखवू शकत विदाऊट देअर परमिशन. सो भेटूया तुम्हाला पुढे. ओके. सो पुढे यायचं मी आता ते सनसेट बघायला चाललो. तिकडे जर काय इंटरेस्टिंग असेल तर मी तुम्हाला दाखवतो कारण की ते प्रॉपर्टीचं ॲक्च्युली प्रॉपर्टीमध्येच आहे बट ते दाखवू शकतो मी तुम्हाला मोस्ट प्रोबॅबली. सो चलो गाईज, सी यू, टाटा. मित्रांनो सनसेट बघा, एकदम गुलाबी असा सनसेट व्हायला आला आहे आणि मी ना अशा ठिकाणी चाललो आहे. आता एक पॉईंट आहे इथे, तिथे ना बसून सनसेट लिटरली ना दिसतो, म्हणजे असा एकदम क्लिअरली दिसतो. सो मी ते तुम्हाला दाखवतो कसं आहे एक्झॅक्टली ते. थांबा, तर 2 मिनटात पोचेन मी तिथे. सनसेट झाला नाही आणि फॉर्च्युनेटली वी आर ऑन टाईम. ह्याच्यातून किती जस्टिस होईल ह्या कॅमेरातून आय डोंट नो त्या पॉईंटपर्यंत. बट बघू, ड्रोन कॅमेरा असता ना तर नक्कीच झालं असतं व्यवस्थित आपलं, पण ड्रोन नाही आपल्याकडे. पण इथे एक आहे, एक थांबा मी तुम्हाला तिथे पोचूनच दाखवतो. खूप छान दिसतं तिकडे. अरे वानर दिसला पहिल्यांदा, 2-3 दिसत आहेत. क्या बात आहे, नाईस, व्हेरी नाईस. पॉईंट कुठे तो एक्झॅक्टली बघतो मी आणि ते गाडी थांबवतो म्हणजे तुम्हाला प्रॉपर व्ह्यू भेटेल. मला वाटतं अजून एक खाली जावं लागेल, अजून एक पॉईंट. तिथून आपल्याला, अरे यार क्लिफवर आला आहे, बरोबर लवकर जायला लागेल. 1-2 सेकंदात होऊन जाईल सनसेट. लगेच पोचतो तिकडे. सूर्यदेवता जरा थांबा, मी येतो आहे तोपर्यंत थांबा जरा. आज दर्शन देऊनच जा. 2 मिनटात आलो फक्त, पण त्यासाठी 2 मिनटं खूप कमी आहेत, आय नो, बट स्टील. इथे कुठेतरी तो पॉइंट आहे. वाव वाव, कुठे गेला ती चेअर टाईप काही कुठेतरी होती बसायला की भेटला पॉइंट. एक्झॅक्टली मला सापडला आहे. लेट मी जस्ट सिट देअर अँड शो यू व्हॉट एक्झॅक्टली यू कॅन वॉच. काय बोलतोय मला पण, माझं पण नाही कळत आहे, बट येस, दिस इज द व्ह्यू. वाव, किती सुंदर दिसतंय यार. माझ्या डोळ्यांनी इतकं छान दिसतंय, हे तर जाऊनच द्या. एनिवेज आपण जरा एक फोटो काढूया. लिटरली दिसतो यार, टाइमलेसमध्ये किती छान आलं असतं त्याच्यात. वाव मॅन, ह्याच्यासाठी लोक काय काय करतात. एनिवेज आपण एक काम करूया, थोडा ना वर्कआउट वगैरे करूया आणि जाऊया आपल्या रूमवरती. आपला थोडा डिनरचा टाईम होऊन जाईल. ओके, सो सी यू गाईज नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. आणि सनसेट तुम्ही पण एन्जॉय करा. लिटरली माझ्या डोळ्यांनी मी बघितलं सूर्य, म्हणजे असं लिटरली मूव्ह करताना. फायनली आपले सूर्यदेवता गेलेले आहेत. अँड दॅट्स इट गाईज. सो आता आपण थोडं वर्कआउट वगैरे करूया
आणि भेटूया तुम्हाला नवीन एका व्हिडिओमध्ये. हा गुलाबी सनसेट तुम्ही एन्जॉय करा.